23 मार्चला लक्ष्मी पंचमीला हे उपाय करा आणि देवी लक्ष्मीला हे 4 फुले अर्पण करावीत. श्री लक्ष्मी पंचमीचे उपाय. लक्ष्मी पंचमी धन आणि समृद्धीसाठी चैत्र नवरात्रीला लक्ष्मी नारायण मंदिरात पूजा करावी. 11 दिवस अखंड ज्योत प्रज्वलित ठेवावी. कमळाच्या माळेची माळ घालून मंत्राचा जप करावा आणि श्री सूक्ताचे पठण करावे. संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मखाना खीर 21 कमळ बीज अर्पण करावे आणि तुपाचा दिवा लावा. देवी लक्ष्मी कमळाच्या फुलावर वास करते, म्हणून लक्ष्मी पंचमीच्या दिवशी पूजेदरम्यान कमळाचे फूल अर्पण करावे. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने जीवनातील सर्व दुःखे दूर होतात, सुख आणि सुदैव येते आणि घरात सकारात्मकता टिकून राहते. प्रत्येक देवतेचे एक विशेष आवडते फूल असते, जे त्यांना अर्पण केल्याने त्वरित आशीर्वाद मिळतात. त्यांचे आवडते फूल जास्वंद आहे. लक्ष्मी पंचमीला तिला हे फूल अर्पण केल्याने भक्ताला शुभ फळे मिळतात आणि भक्तांची इच्छा पूर्ण होते. पांढरे खणेर फूल शांतीचे प्रतीक मानले जाते. जास्वंदाप्रमाणेच तिला पांढरे कण्हेरचे फूल देखील खूप आवडते. लक्ष्मी पंचमीला तिला कण्हेर फूल अर्पण करावेत. असे मानले जाते की ही फूल अर्पण केल्याने भक्ताला कोणत्याही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक देवदेवतांना गुलाब प्रिय आहे. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना गुलाब अर्पण करणे शुभ मानले जाते. देवी लक्ष्मीला गुलाब अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी येते, तसेच धन आणि समृद्धीही प्राप्त होते. गुलाब अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होण्यासह मदत होऊ शकते. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी उसावर स्वास्तिक काढून त्याची पूजा करावी. दिवा लावा. त्याच रस प्यायल्याने घरात सुख आणि समृद्धी येते. या उपायामुळे आर्थिक लाभ तसेच व्यवसायात यश मिळते. या दिवशी उसाच्या रोपाची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो. पिवळ्या वस्तूचे दान करावे. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी हळद, हरभरा आणि कपडे ह्यासारख्या पिवळ्या वस्तूचे दान करणे फायदेशीर मानले जाते. पिवळा रंग देवी लक्ष्मीशी संबंधित आहे आणि तो समृद्धीचा रंग मानला जातो. या दिवशी गरजू व्यक्तीला पिवळ्या वस्तूचे दान केल्याने तुमच्या घरात केवळ संपत्तीच येणार नाही, तर तुम्हाला कर्जातून मुक्त होण्यासही मदत होईल. दिवा लावून देवी लक्ष्मीचे स्वागत करावे. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी घर स्वच्छ करणे आणि दिवा लावणे हा एक प्रभावी उपाय आहे. या विधीमुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावा आणि घर स्वच्छ करून देवी लक्ष्मीचे स्वागत करा. या विधीमुळे घरात आनंद, समृद्धी आणि शांतीचे वातावरण निर्माण होते. लक्ष्मी मंत्राचा जप करावा. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायक आहे. या दिवशी 108 वेळा या मंत्राचा जप केल्याने विशेष फळ मिळते. हा उपाय तुमच्या घरात शांती आणि संपत्ती आणू शकतो. चांदीच्या भांड्यात गूळ आणि हरभरा भरण्याचा उपाय. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी चांदीचे भांडे गूळ आणि हरभऱ्याने भरून घरातील देवघरात ठेवा. या उपायामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात शांती व आनंद नांदतो. हे भांडे विशेषतः पूजास्थळी ठेवावे आणि रोजच्या प्रार्थनेनंतर ते घरातील सुरक्षित ठिकाणी ठेवावे. यामुळे घरात धन आणि समृद्धी येते. ऊस आणि स्वास्तिक चिन्हाने लक्ष्मीची पूजा. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी ऊसावर स्वास्तिक बनवावे आणि दिवा लावून त्यांची पूजा करावी. मग तोच रस पिल्याने घरात सुख आणि समृद्धी येते. या उपायाने तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो, तसेच व्यवसायात यश मिळते. या दिवशी उसाच्या रोपाची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी हरभरा डाळ, पिवळे कपडे, पिवळ्या वस्तूंचे दान करणे खूप फायदेशीर मानले जाते. पिवळा रंग देवी लक्ष्मीशी संबंधित आहे आणि तो समृद्धीचा रंग मानला जातो. जर तुम्ही या दिवशी गरजू व्यक्तीला पिवळ्या रंगाच्या वस्तू दान केल्या तर तुमच्या घरात केवळ संपत्तीचा वर्षाव होणार नाही, तर तुम्ही कर्जातूनही मुक्त होऊ शकता. दिवा लावून देवी लक्ष्मीचे स्वागत करावे. लक्ष्मी पंचमीला घराची स्वच्छता करणे आणि दिवे लावणे हा एक प्रभावी उपाय आहे. हा उपाय देवी लक्ष्मीला आकर्षित करतो. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवा लावा
आणि लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी घर स्वच्छ करा. ह्या उपायामुळे घरात आनंद, समृद्धी आणि शांतीचे वातावरण निर्माण होते. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी पिवळ्या कवडीचा उपाय अत्यंत फायदेशीर मानला जातो. संध्याकाळी देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर कवड्या ठेवाव्यात. त्या वेगळ्या करून त्यांची एक जोडी बांधा. एक जोडी तुमच्या तिजोरीत आणि दुसरी तुमच्या खिशात ठेवा. असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात असे म्हटले जाते. लक्ष्मी पंचमीच्या संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होते. या व्यतिरिक्त लक्ष्मी पंचमीच्या दिवशी गायीची सेवा करणे आणि त्यांना ताजी भाकरी खाऊ घालणे शुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.